नाशिते पुनरपि दिसे जे आपण डोळ्यानं पाहतोय ते सर्व नाश पावणार आहे. संतांना याचा अनुभव आला आणि म्हणून तुकोबाई सांगतात तुका म्हणे कार्य नाशिवंतासाठी आणि देवा सवे तुटी पाळीतो शिरशा. ज्या भगवान परमात्म्यानं अरे वा तुम्हाला आणि मला निर्माण केलंय रशा. निव्वळ भगवंताच्या प्राप्ती करता आपण जन्माला आलोय रशा. दिले इंद्रिय हात पाय डोळे मुख बोलावया वचन जेने तू जोडसी नारायण माझे जीवन भवरोग दिले इंद्रिय हात पाय दिवे दिला भगवान परमात्म्याने सुंदर नरदेह दिला त्यामुळे त्याच्या प्राप्ती करता मिळालाय. आता नीट ऐका बरं. शेती जर चांगली करायची जर असेल तर भांगलन करावे लागेल बरं. भांगलन केली नाही तर तण पिकाचा नाश करत. लक्षात ठेवा काय म्हणते पहा. चांगली माणसं गुणानं हसवून दिसतात प्रशा. कशाने दिसतात मला सांगा. घर आपण पाहत नाही पण अंगण बघितले की घर कळत. घर काय आहे ते अंगण बघितल्यानंतर कळत. मुलगी बघितल्यानंतर आई कळते. मुलगा बघितल्यानंतर बाप कळतो आणि शिष्य बघितल्यानंतर गुरु कळतो. मला एक सांगायचं की निव्वळ परमार्थ बोलण्याचा विषय नाही रजा. तो अनुभवण्याचा विषय आणि तो अनुभव घ्यायचा जर असेल तर या मंडपातच येऊ शकतो. इतर तर नाही रजा. का तो बाहेर जो परमार्थ चालला तो वरवरचा चालला आणि भूक पोटात लागते आणि पोटातली भूक भागवण्यासाठी अन्नाचे मुळे पोटात कांगाला चिकटवतो. तुम्हाला सांगा परमार्थ कसा करायचा. दोन कामाने अंगे व्हावे ते आपण कामाने अंगे व्हावे ते आपण कामाने अंगे व्हावे ते आपण करीत महिमान येईल कळ करीत महिमान येईल कळ करीत महिमान येईल कळ तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण. नीट ऐका बरं का.